शिर्डीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमगीतांचा महाजलसा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला। महागायक आनंदजी शिंदे यांच्या दमदार आवाजाने संपूर्ण वातावरण भीममय झालं। शिर्डीमध्ये बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भीमगीतांच्या महाजलशाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमात महागायक आनंदजी शिंदे यांनी सादर केलेल्या भीमगीतांनी उपस्थित प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केलं। त्यांच्या आवाजातील जोश आणि शब्दांमधील विचारांनी संपूर्ण परिसर भीममय झाला होता। कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि जल्लोषात सहभाग घेतला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून शालिनीताई विखे पाटील यांनी उपस्थिती लावली। तसेच शहरातील नगरसेवक आणि अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शालिनीताई विखे पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले। कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या गीतांमधून सामाजिक एकात्मता, समता आणि बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभावी संदेश देण्यात आला। या गीतांनी उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं। हा कार्यक्रम केवळ मनोरंजनासाठी नसून बाबासाहेबांच्या विचारांना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे। साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आज आपण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आज आपण साजरी करत आहोत। आणि ही 135वी जयंती साजरी करत असताना माननीय खरं तर छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी मी नतमस्तक होते। वास्तविक पाहता हा कार्यक्रम डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी घेतलेला होता आणि मी आपल्याला देवगडला गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या मातोश्रीचं निधन झाल्यामुळे मी तिकडे अंत्यविधीला गेले, त्याच्यामुळे मला इथे येण्यास उशीर झाला आणि सुजयने मला फोन केला की आपल्याला ह्या कार्यक्रमाला जावं लागेल। खरं तर सुजयचा कार्यक्रम आपण जर विचारात घेतला तर महानगरपालिका नगरची झाली, त्याच्यानंतर केरळचं इलेक्शन लागलं, केरळहून आलं परत आता राहुरीची पोटनिवडणूक, हे सर्व गडबडीत थोडासा वेळ देणं आपल्या भागामध्ये त्यांना कमी पडलं। म्हणून घरातलं कोणी ना कोणी आपलं कुटुंब म्हणून प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण हजेरी लावत असतो। आज जो काही कार्यक्रम आपण इथे घेतलेला आहे, निश्चितच 135वी जयंती ज्यावेळेस आपण साजरी करतो त्यावेळेस त्यांचा इतिहास, त्याचा आपला अभ्यास केला तर निश्चितच फार मोठं काम हे लोकांकडनं झालेलं असतं। बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर त्यांचा जन्म मध्य प्रदेशमध्ये इंदोर याच्यामध्ये मऊ एक गावी झालेला आहे। अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी जे शिक्षण घेतलेलं आहे, एक शिक्षण घेत असताना अनेक संकट त्यांच्यावर आलेली होती, परंतु कोणत्याही गोष्टीची तमा बाळगता त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे, शिक्षण घेऊन स्वतःसाठी न जगता आपण एक समाजाचं देणं आहोत, समाजासाठी आपण कार्य केलं पाहिजे आणि सर्वांना समान न्याय दिला पाहिजे। जातीपातीचं राजकारण न करता सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी जे कार्य केलेलं आहे, म्हणून आज आपण 135वी जयंती साजरा करत आहोत। आणि त्यांचे विचार तुम्हाला आम्हाला हे राबवायचे असतात। डीजे लावून नाच गाणे करण्यापेक्षा आज जे काही आपण इथं गाणे ठेवलेले आहेत, निश्चितच त्यांच्या ह्या गाण्यातून त्यांनी केलेलं कार्य तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत होणार आहे। आज आपले हे सर्व नगरसेवक असतील, आपले सर्व शिर्डीतले सर्व भक्तगण असतील, चांगल्या विचाराने आपण सर्व एकत्र आलेलो आहोत आणि हेच विचार एक तुम्हाला आम्हाला चांगली प्रेरणा देणार आहे आणि हीच प्रेरणा कायमस्वरूपी आपल्याला ठेवायची आहे। कारण पद्मश्रीने अशा खंडामध्ये सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना काढला। पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील असतील, नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, खासदार सुजय विखे पाटील असतील, यांनी सुद्धा जे काही कार्य करत आहेत, हे कार्य करत असताना निश्चितच स्वतःचा विचार न करता विखे पाटील परिवार हा राजकारणी नसून समाजकारणी आहे आणि समाजकारणापेक्षाही वारकरी संप्रदायाचे विचार घेऊन जेव्हा काम करतो, तुमच्यासारख्या लोकांनी जेव्हा आम्हाला प्रेरणा, आशीर्वाद मिळतात, तेव्हाच हे सर्व कार्य घडत असतं। म्हणून बाबांनी केलेलं, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य आपल्याला इथून पुढच्याही काळामध्ये पुढे न्यायचं आहे, असं एवढंच मी आपल्याला सांगते। व जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांना ही भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची जी 135वी जयंती आपण साजरी करत आहोत, त्यांचे विचार तुम्ही आम्ही मिळून सर्वांनी पुढे नेऊया, एवढंच आपल्याला सांगतो। माझे 2 शब्द संपवते। धन्यवाद।
भीमगीतांच्या या महाजलशामुळे शिर्डीतील वातावरण पूर्णपणे भीममय झालं होतं आणि नागरिकांनीही या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत बाबासाहेबांना अभिवादन केलं. प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी, शिर्डी, अहिल्यानगर.